हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तर आज काय झालं, आमच्याकडे गायींची पूर्ण फॅमिली आली. हे बघा, आमच्या गेटवरती पूर्ण गायींची फॅमिली उभी आहे आणि कितीतरी गायी, बैल आणि त्यांचे छोटे छोटे वासरंसुद्धा आलेले. 2 वासरं होते त्याच्यामध्ये. माझ्या युविन बाबूला आहे ना, गाय बघायला खूप आवडते. तिला तो फणसाची पानं देतो, आंबे देतो आणि ती आमच्या गेटच्या समोर असते आणि ती खात असते ना हे सर्व फणसाचे पानं, आंबे. तर त्याला खूप मजा येते. आम्ही दोघी लहान होतो ना, म्हणजे मी आणि माझी बहीण, तेव्हा आम्हालासुद्धा लहानपणी आहे ना, गायींना असं सर्व फणसाची पानं, केळीची पानं, फणसाचा चारकांड, त्यानंतर आंबे, काजू म्हणजे काजूची बोंडं, हे सर्व खायला घालायला ना खूप मजा यायची. आम्ही त्यांना बोलवायचो आणि पूर्ण इथे रोडवरती खूप गायी जमा करायचो बोलवून आणि त्यांना असं खायला देतच असायचो. आणि आहे ना, गावातली भरपूर इकडून माणसं जात येत असतात आणि त्यांच्या गाड्या पण जात असतात. तर काय होतं माहिती आहे, गाड्या जात असताना तिथे ते सर्व गुरं येऊन थांबतात आमच्या घराच्या समोर, कारण आम्ही त्यांना खायला घालत असतो ना, म्हणून ते थांबतात गुरं. आणि तिकडून गाड्या येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो. ते हॉर्न मारतात, पण गुरं काही तिकडून जात नाही, गाई कुठेच जात नाही. त्यांना माहिती आहे इथे खायला भेटतं म्हणून ते इथेच उभे राहतात. गावातली माणसं ही कंप्लेंट आमच्या बाबांना आणि आईला सांगत राहायचे सारखे, की तुमच्या नाती येतात आणि इथे सर्व गायींना गोळा करून ठेवतात, खायला घालतात, म्हणून त्या गायी इथे गेटच्या इथे तुमच्या गोळा होतात आणि आम्हाला यायला त्रास होतो, असं व्हायचं. आणि आत्ता पण आम्ही तेच करतो आहे, मोठे झालो तरी. आणि आत्ता तर माझ्यासोबत माझा नवरा रुपेश आणि माझा मुलगा युविन, ह्या दोघांनासुद्धा गायींना बोलवून त्यांना फणसाची पानं किंवा आंबे घालायला खूप मजा येते. हे दोघांनी पण मला जॉईन केलं आहे, की आम्ही पण गायींना बोलवणार आणि त्यांना आंबे फणस देणार असं. आणि आता बघा, इथून एक गाडी जाते आहे आणि हे समोर सर्व गुरं उभी आहे. गाडीतले लय वैतागतात, की त्यांना पटकन जायला भेटत नाही, हॉर्न मारून मारून थकतात, तरी पण इथून काही गुरं हलत नाही. आणि लहानपणी पण असंच सेम व्हायचं आणि ह्याच्यामुळेच आमच्या घरी कंप्लेंट यायची. आत्ता पण तेच चाललं आहे. बोलत असतील की मोठे झाले, ह्यांचं लग्न झालं, त्यानंतर ह्यांना मुलं पण झाले, तरी पण ह्या दोघी काही सुधारल्या नाही, असं बोलत असतील. ते गावातले सर्वच बोलतात. तर आहे ना, आता आम्ही ह्यांना परत फणसाची पानं तोडून तोडून घालतो आहे. आणि मला आहे ना, ह्या गडग्याच्या बाहेर जाऊन ह्या गायींना आहे ना फणस, आंबे काय पण खायला द्यायला भीती वाटते. युविन आणि रुपेश दोघंसुद्धा डेअरिंगवाले आहे. युविन तर एवढूसा लहान बाबू माझा, तो बघा आता पण गायींच्या मध्ये जायला पप्पांकडे हट्ट करतो आहे, की मला सोडा, मी त्यांच्यामध्ये जाऊन खेळतो. पण मला आणि नम्रताला दोघांनासुद्धा ह्या गडग्याच्या बाहेर जायला खूप भीती वाटते गायी असतील तेव्हा. कारण लहानपणी काय झालेलं, बाबांनी ह्याच म्हणजे हे असं आम्ही गोळा करायचो आणि असं गेटच्या समोर ठेवायचो ना त्यांना उभं करून, तर त्याच्यासाठी बाबाला वैतागलेले आणि बोललेले की आता मी फणस फोडला ना, त्याचं सर्व चारकण तुम्हाला अजिबात देणार नाही, इकडे ह्यांना घालायला मी सर्व घेऊन जाणार, असं ते टोपलीतून घेऊन गेले आणि पुढे जे वाफे दिसतात आहे ना, तिथे नेऊन त्यांनी टाकून दिला सर्वच्या सर्व. गायी तिथे सर्व गेल्या आणि खायला लागल्या. तर त्या सर्व गायींमध्ये एक लहान वासरू होतं. वासरू म्हणजे थोडासा मोठाच होता आणि बैल होता तो, आणि त्याला थोडे थोडे शिंग आलेले. तर मी त्याला असं खालून फणसाचं चारकांड उचलून त्याच्या तोंडाच्या इथे नेलं खा करून, पण त्याला राग आला. मला असं डोक्याने आहे ना तो असा ढकलू लागला आणि त्याच्यानंतर आहे ना, मी माझ्या बचावासाठी त्याचे दोन्ही शिंग हातात पकडलेले दोन्ही हाताने आणि आहे ना खूप जोर लावत होती की तो माझ्या अंगावर नको येऊन दे म्हणून. तर तो तिथून जोर लावत होता की डोकं मारण्यासाठी मला, आणि मी त्याचे शिंग पकडून अशी राहिलेली आणि माझ्या पायाखालची मातीसुद्धा सरकत होती, मी कधी पण पडेल आणि हा मला मारेल असं झालेलं. त्याच्यानंतर माझ्या बहिणीने हे बघितलं, कारण ती माझ्यासोबतच होती ना, तर तिने बाबांना जाऊन सांगितलं पटकन. तर बाबा आतमधून काठी घेऊन आले आणि हटहट करायला लागले. त्याच्यानंतर म्हणजे आवाजानेच, बाबांनी मारलं पण नाही त्याला, आवाजानेच बाबा आले त्याच्या आवाजाने, आणि अजून आईचा आवाज, हे सर्वांचे आवाज यायला लागले. आणि त्याच्यानंतर तो बैल होता तो शांत झाला आणि पटकन तिथून निघून गेला.
आणि मी तेव्हा एवढी हे झालेली की आता मी पडली असती आणि मला ह्या बैलाने मारलं असतं. तेव्हापासून मी कधीच गडग्याच्या बाहेर त्यांना खायला घालायला जात नाही. जे पण मला आवडतं खूप त्यांना चाराच द्यायला, तर ते मी सर्व आतमधूनच त्यांना देत असते, म्हणजे गेट बंद करून फणसाची पानं बिनं. तर मला बाहेर जाऊन गाईंना हात लावायला खूप भीती वाटते. तर हे तिघंसुद्धा फिरून आले बाहेरून आणि गायी होत्या तेवढ्या सर्व निघून गेल्या इकडून आणि फक्त हा एक बैल आणि एक छोटासा वासरू राहिला आहे इकडे. तर युवीन बाबू बोलायला लागला की त्या दोघांना पण बोलव तिकडे जायचा हट्ट करू लागला. म्हणून रुपेशने त्याला घेऊन तर गेला, पण हे दोघं पुढे जात होते. तसेच तो बैल आणि वासरू दोघंसुद्धा तिथून निघून जायला लागले आणि हे त्यांना बोलवत राहिलेले की या इकडे या करून, पण ते दोघं निघून गेले तिथून. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार होतो, कारण आज आम्ही चायनीज भेल बनवणार आहे. तर आता आम्ही निघालो आहे परत शिरगावला, कारण शिरगावला चायनीज हॉटेल आहे. नांदगावला पण आहे, पण शिरगावला 2-3 हॉटेल आहे चायनीजचे. तर आम्ही तिथूनच चायनीजची चटणी विकत घेणार, म्हणून आम्ही शिरगावला चाललो आहे. चायनीज भेल बनवायची आहे रात्री म्हणून. आणि आम्ही आता शिरगावला आल्यावरती इकडे वडापाव आणि भजीपाव खातोच. तर आज 1 प्लेट भजी घेतलेली आणि 2 वडापाव घेतलेले. ते खाऊन झाल्यावरती घरी निघालो आणि चटणी पण मिळाली आम्हाला, तर चटणी पण घेतली पटकन आणि घरी निघालो, कारण संध्याकाळी काळोख पटकन पडतो, म्हणून पटकन निघायचं होतं आम्हाला. आणि हे बघा, हडपीडमधलं स्वामी समर्थांचं मठ खूप सुंदर आहे. आणि आता हे आमचं गाव चालू झालं इकडून. ही आहे कोळोशीतली शाळा, म्हणजे कोळोशी गावातली शाळा. आणि पुढे आता कोळोशी बाजारपेठ लागेल. तर आम्ही काळोख व्हायच्या अगोदरच घरी पोचलो आहे, कारण काळोख झाल्याच्या नंतर मम्मी खूप बडबड करत राहते की लवकर या घरात म्हणून. आणि आता इथे मम्मी आणि पप्पा दोघंसुद्धा वाट बघत बसले आहे. आणि मी हातपाय धुवून घेतले पटकन आणि सर्वांसाठी मस्तपैकी चायनीज भेल बनवली, कारण चायनीज भेल खायला मला पण खूप आवडते आणि घरातल्यांनासुद्धा मी जे पण पदार्थ बनवते ते सर्व खायला आवडतात. खूप माझी तारीफ करत असतात की खूप छान टेस्टी बनवते करून. आणि रुपेशला मी ही चायनीज भेल चव घेण्यासाठी दिलेली, तर तो म्हणाला थोडीशी चटणी अजून जास्त टाक, म्हणून मी थोडी चटणी अजून जास्त वाढवली आणि एक पटकन मिक्स केली. आणि ही चायनीज भेल बनवताना मी ब्लॉग शूट केला नाही, कारण चायनीज भेल बनवायला सर्वांनाच येत असेल, कारण त्याच्यात काही एवढं डिफिकल्ट आहे नाही. आणि मी चटणीसुद्धा बाहेरून हॉटेलमधूनच आणलेली. तर कोबी कट करून ठेवलेला आणि नूडल्स, त्यानंतर कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू ह्याचा पण मी वापर करते चायनीज भेलमध्ये. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू मला खूप आवडतात. तर मी पटापट सर्व चायनीज भेलच्या प्लेटी तयार करून घेते. आणि मम्मी आहे ना, बाजूवाल्यांसाठी 2 प्लेटी घेऊन जात होती, बाजूच्या काकींसाठी.
तिच्या त्या 2 मैत्रिणी आहे म्हणून ती त्यांच्यासाठी चायनीज भेलची प्लेट घेऊन जात होती. तर तिला आधी बनवून दिलं आणि त्यानंतर आमच्या प्लेटी तयार करून घेते आणि खाऊन घेतो. खूप टेस्टी झाली आहे कारण रुपेशने चव घेऊन बघितलेली अगोदरच. तर रुपेशला पण देते आणि मी पण खाते. चला तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.